नमस्कार. आपण ऐकत आहात कौलारू घर, एक भयकथा. साताऱ्याच्या एका खेडेगावात एक जुने मोडकळीस आलेले कौलारू घर होते. गावकरी त्या घराजवळ जाणेही टाळायचे, कारण म्हणे तिथे रात्री कोणीतरी चालत कपाट आपोआप उघडतात आणि रात्री 11च्या ठोक्याला एका बाईच्या रडण्याचा आवाज येतो. एक दिवस पुण्याहून आलेला अर्जुन नावाचा तरुण त्या घरात राहण्यासाठी गेला. तो विज्ञानावर विश्वास ठेवणारा होता. भूते झपाटलेली घरं हे त्याला हास्यास्पद वाटायचं. गावकऱ्यांनी खूप समजावलं, पण तो म्हणाला, भीती डोक्यात असते, घरात नाही. पहिल्या रात्री काहीच घडलं नाही, पण दुसऱ्या रात्री अर्जुनला अचानक जाग आली. त्याला असं वाटलं की कुणीतरी त्याच्या कॉटवर बसलं आहे. खोलीत मंद पांढरसर धुके पसरलं होतं आणि एका कोपऱ्यात ती उभी होती. केस पिंजारलेले, डोळे लालसर आणि हळूहळू त्याच्याकडे चालत येत होती. अर्जुनचा श्वास रोखला गेला होता. त्या पांढऱ्या धुक्यातून ती आकृती जवळ येत होती. केसांचा गुच्छ चेहऱ्यावर पसरलेला आणि चेहऱ्यावर जणू वेदनादायक हसू. जणू ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. अर्जुनचं शरीर थरथरत होतं, पण त्याला हलता येत नव्हतं. पाय जणू जमिनीला चिकटले होते. का आलास? त्या बाईचा आवाज खडखडीत होता. येथे कोणीही राहत नाही आता. तेवढ्यात एक मोठा आवाज आला. खिडकी जोरात आपटली आणि अर्जुन भानावर आला. जागेवर बसून त्याने सभोवताल पाहिलं. कुणीच नव्हतं. खोली शांत होती, पण थरार अजून अंगावर होता. सकाळी गावात त्याने त्या घराचा इतिहास विचारायचं ठरवलं. वयोवृद्ध गोविंदा काकांनी खूप विनवण्या केल्यावर सांगितलं. ती रानू होती. तिचं लग्न ठरलं होतं, पण नवऱ्याच्या लोभात तिच्या आईवडिलांनी तिला जबरदस्तीने त्या माणसाशी लग्न लावलं. लग्नाच्या रात्री तिने स्वतःला त्या घरात फास लावून घेतलं आणि तेव्हापासून कोण त्या घरात राहत नाही. जो गेला तो पुन्हा कधीच तसाच राहिला नाही. अर्जुन या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हता, पण त्या रात्री पुन्हा एकदा ती आकृती त्याला दिसली. यावेळी तिने त्याच्याकडे बोट दाखवून फक्त एक वाक्य म्हटलं, माझा अपमान झाला, आता तुझा क्रमांक. त्या रात्रीपासून अर्जुनचं मात्र वागणं बदललं. तो गप्प झाला. रात्र होताच डोळ्यात भीती दिसू लागली आणि काही दिवसातच तो गायब झाला. कोणी म्हणालं तो शहरात परत गेला, पण गावकरी अजूनही म्हणतात त्या कौलारू घरात आजही एखाद्या पावलांचा आवाज ऐकू येतो आणि एक पुरुषी आवाज घाबरून म्हणतो, माफ कर, मला नाही माहीत होत. समाप्त. कथा आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.